परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झालाय। याच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली। परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती। तसंच तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूसही केली होती। त्यानंतर संपूर्ण परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता। या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली। पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आला असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, पीआरपीचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे, पीआरपीच्या महिला अध्यक्षा मीना अलिंग, संदीप खांबे, प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सोमनाथ सूर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू असल्याचं राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितलं। पोलिसी मारहाणीमुळेच सोमनाथ दगावलाय याची चौकशी करून पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावं। पुतळ्यावर दगडफेक करणाऱ्यामागील मास्टर ऑफ माइंडचा शोध घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। तर आबासाहेब चासकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नसून खून झालेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत। जर सोमनाथच्या मारेकऱ्यांना अटक न झाल्यास राज्यभर जनक्षोभ उसळेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला।